मिसाईल उत्पादन क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परमिशन देणार अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत. भारताच्या वापरासाठी आणि निर्यातीसाठी क्षेपणास्त्र प्रायव्हेट सेक्टर बनवेल, ज्याच्यामुळे सरकारी कंपन्यांवरती आपल्याला अवलंबून राहणार नाही आणि लष्करी वाहने किंवा ड्रोन्स वगैरे ज्या इतर सामुग्री बनवणाऱ्या संस्था आहेत, यांना आपण पहिलेच मोठ्या प्रमाणामध्ये परमिशन ही दिलेली आहे. तर याचं विश्लेषण आपण असं कसं करतो? आपण जर बघितलं तर याच्यापूर्वी आपल्याकडे जी संरक्षण उत्पादन संस्था होत्या, या सगळ्या सरकारी क्षेत्रामध्ये होत्या. DRDO असो की भारत डायनॅमिक्स लिमिटेड असो की HAL असो की ऑर्डिनन्स फॅक्टरीज असो, आणि यामध्ये त्यांची जी कामगिरी आहे ही अत्यंत स्लो होती आणि याच्यामुळे सरकारने आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट सेक्टरला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं हे ठरवलेलं आहे. कारण भारतासमोर जी सुरक्षेची आव्हानं आहेत, चीन, पाकिस्तान, हिंद महासागर वगैरे ही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि याच्याशिवाय ड्रोन्स असो की दारुगोळा असो, याची मोठी गरज आहे. आणि सध्या जगामध्ये 2 मोठी युद्ध सुरू आहेत. एक म्हणजे रशिया युक्रेन युद्ध, याच्यापासून आपल्याला खूप शिकता आलेलं आहे. आणि दुसरं इराण आणि अमेरिका युद्ध, याच्यामुळे आपल्याला खूप धडे मिळालेले आहेत. तर म्हणून आपल्याला जी आपली युद्धसज्जता आहे, शस्त्रसज्जता आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायची आहे आणि त्याकरता आपल्याला देशाची मॅन्युफॅक्चरिंग करण्याची जी क्षमता आहे, ती प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो की पब्लिक सेक्टरमध्ये असो, ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याची गरज आहे. खास तर ड्रोनच्या क्षेत्रामध्ये, खास तर क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रामध्ये, जिथे तंत्रज्ञान हे उच्च दर्जाचं असायला पाहिजे आणि क्वांटिटी आणि भांडवल हे खूपच लागतं. तर म्हणून आता भारत सरकारने आता मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांची निर्यातसुद्धा करायला सुरुवात केली आहे. आपल्याला कल्पना आहे की 2,000 कोटीची निर्यात पहिले व्हायची, ती आता 25,000 कोटीच्या पुढे गेलेली आहे. आणि ब्रह्मोस आपल्याला माहिती असेल तर फिलिपिन्स ब्रह्मोस आपल्याकडनं घेतो आहे, व्हिएतनाम घेतो आहे. आत्ताच इंडोनेशियाने सुद्धा ब्रह्मोस घेऊ म्हणून सांगितलेलं आहे. तर म्हणजे तर थोडक्यात खाजगी क्षेत्राला जर परवानगी दिली तर त्यांची उत्पादन क्षमताही वाढते, त्यांची एफिशियन्सीही खूप वाढते. आणि काही खाजगी कंपन्या आहेत, जसं टाटा ॲडव्हान्स सिस्टीम आहे, जसं लार्सन टोब्रो आहे, जसं अडानी डिफेन्स आहे, जसं भारत फोर्ज आहे, अनेक सोलर इंडस्ट्री आहे. त्यांची जी क्षमता आहे ही प्रचंड आहे आणि त्याचा वापर केला तर आपली देशाची क्षमता ही वाढू शकते. आणि ज्यावेळेला 2 प्रायव्हेट सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन होते, तर त्यावेळेला उत्पादनाचा जो खर्च आहे तो कमी होतो. तंत्रज्ञान जे आहे ते अजून सुधारतं आणि त्याच्यामुळे देशाची जी एफिशियन्सी आहे ती वाढते. आणि प्रायव्हेट सेक्टर आहे हे सगळं स्वतःच बनवत नाही, ते आपल्या प्रॉडक्टचा पुष्कळाचा भाग हा स्मॉल स्केल सेक्टरला देतात, स्टार्टअपना देतात, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला देतात. याच्यामुळे AI उद्योग वाढतो, याच्यामुळे रोबोटिक्स वाढतं आणि थोडक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली जी आपली इंडस्ट्री आहे, मेक इन इंडिया खालती, त्याला एक मोठा फायदा होतो. स्वदेशीकरण वाढतं, आयात कमी होते आणि तंत्रज्ञानाचा जो आहे तो भारतामध्येच विकास होतो. आणि याच्यामुळे जर काही युद्ध झालं तर बाकीच्या देशांनी बाहेरून आपल्याला शस्त्र पुरवठा करायचं थांबवलं तर आपल्याला काही काळजी करण्याचं कारण नाही. आपली सगळी शस्त्र, आपलं सगळ्या लागणारं ॲम्युनिशन ही आपण भारतातच बनवू शकतो. आणि जसं चीन शस्त्रांच्या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर आहे, तसंच आपण आपल्या हजारो खाजगी कंपनींना यामध्ये इन्व्हॉल्व करून शस्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवायला पाहिजे. आणि भारताची शस्त्र आहे ही पूर्ण जगाला विकायला पाहिजे. कारण आपली शस्त्र चांगली आहेत आणि आपली शस्त्र जर जगाने वापरली तर शस्त्रांची क्षमता वाढते, त्यांची किंमत कमी होते.